या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलंय कुडूस 11 कुडूस या संघाला फलंदाजीसाठी. जशी ही महत्वपूर्ण मॅच सुरू होईल पुन्हा एकदा मी भरत पाटील सरांना आमंत्रित करतो. मॅच कडे अंपायरचा इथे तो इशारा ग्रीन सिग्नल. तो वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन होत असताना नईम पहिल्याच बॉल वरती इथे आक्रमण पाहायला मिळतोय. यावेळेस फैजलच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिल्याच बॉल वरती इथे आक्रमण होत असताना नईम वैयक्तिक पहिला आणि संगीत पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना मात्र पहिल्याच बॉल वरती इथे आक्रमण पाहायला मिळतोय. फैजान एक आक्रमक बॅट्समन एक विस्फोटक बॅट्समन यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मात्र इथे जमीन लगतचा फटका आणि चेंडू ट्रबल होतोय काउ कॉर्नर रिझम मध्ये. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. सूर्यका फलंदाजी करत असताना फैजान दोन चेंडूंवरती बॅक टू बॅक दोन चौकार लगवून नक्कीच धाव संख्या इथे आकार देण्याचं काम करत असताना सूर्यका फलंदाजी बाडा कुडूस इथून अल्लाह संघ एका बाजूला आपण पाहतोय खूप दूरवरून अल्लाह संघ. नक्कीच क्रिकेटवरती अपार प्रेम आणि याच प्रयत्नामध्ये यावेळेस सभापती चषकामध्ये आपलं इथे फलंदाजी करत असताना फैजान यावेळेस मात्र पळताली त्याचा योग्य वापर आणि कव्हरच्या मधून चेंडू ट्रबल होत असताना मात्र चांगला बॅकअप इथे पाहायला मिळाला. नक्कीच एक धाव इथे अंकित केली जाते. 9 धावा लागतात स्कोर कार्ड वरती. फैजान आणि विशाल अशी सलामीची जोडी खेळपट्टीवरती कुडूस 11 कुडूस या संघाकडून खेळत असताना तर जॉली बॉईज मुंब्रा
संघाचा गोलंदाज नईम. दरम्यान यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल आणि यावेळेस फक्त क्लिक केलंय, मात्र यावेळेस उंची जास्त लांबी कमी आणि यावेळेस पडता बॉल लागेल फलंदाज विशालला डगआउटच्या दिशेने. 9 या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन. यावेळेस मात्र वापसी करत असताना गोलंदाज नईम पहिल्याच 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर 1 धाव आणि लगेचच विशाल सारख्या एका सलामी चाललेल्या बॅट्समनला इथे आउट करण्यास यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा नईम तोच रनअप घेऊन सज्ज होत असताना 5वा बॉल दरम्यान सामना करेल यावेळेस सलामी झालेला फलंदाज फैजान. दरम्यान यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक दरम्यान फक्त 1 धाव आणखीन ऍड केली जाते. 10 धावा लागत आहेत स्कोर कार्ड वरती. खूप चांगली सुरुवात कुडूस 11 कुडूस या संघाकडून. दरम्यान योगेश होते स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस बिरकावून दिलाय बॉल ऑन साइडला. लॉंग लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार. चौकार आणि नो चेंडू घोषित. या स्पर्धेतील पहिला ओव्हर स्टेपचा हा नो असेल नईमच्या माध्यमातून. 9+4 अशा 4 धावा आणि या 4-5 धावेने आता मात्र धावसंख्या 15 स्कोर कार्ड वरती अंकित होत असताना फ्री हिट असणार आहे. नो बॉल आणि फ्री हिट. सोने पे सुहागा कुडूस 11 कुडूस या संघासाठी. योगेश पहिल्याच बॉल वरती 4 धावेने आपलं खातं खोलतोय. तर लास्ट गो यावेळेस नईम सज्ज होत असताना फ्री हिटचा बॉल योगेश साठी. फुलर यांचा बॉल यावेळेस बॅक टू द बॉल डाऊन दी ग्राउंड खेळून काढतोय, मात्र इथे काय होतंय पावल लागेल. तर नक्कीच पाय टच झाला चेंडू पकडल्याच्या नंतर क्षेत्ररक्षकाचं. याच कारणास्तव इथे चौकार बहाल केला जातोय कुडूस 11 कुडूस साठी आणि 4 धावेने बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. आणि बाद 19 धावा बरदार अशी सुरुवात करत असताना यावेळेस फैजान आणि योगेशच्या बॅटमधून 2 चेंडूवरती 2 चौकार आले. फैजानच्या बॅटमधून 2 चौकार आले. अफलातून फलंदाजी पाहायला मिळते कुडूस 11 कुडूस या संघाकडून फलंदाजी करत असताना. नाणेफेचं कोल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते म्हणजेच चॉली बॉयज बुमरा या संघाने आणि आमंत्रित केलं होतं कुडूस संघाला. आणि आमंत्रित केल्यावरती काय स्वागत केलंय. तुफान फटकेबाजी 19 धावा बिनबाद अशी सुरुवात भरभक्कम अशी सुरुवात करत असताना कुडूस 11 कुडूस संघ. जावेद कुरेशी येतोय गोलंदाज. एक आणखी मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील. दरम्यान यावेळेस मिस फिल्डिंग आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट रिझम मध्ये. आणखीन एक येतोय चौकार. सुरेख फलंदाजी. काय बॅटिंग होते, काय पार्टनरशिप बिल्डअप होत असताना इथे योगेश आणि फैजान काय बॅटिंग होतीये. जावेद कुरेशी टेनिस क्रिकेट जगतातील आणखीन एक मोठं नाव. चांगला गोलंदाज
तेच तर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती यावेळेस बाकुमच्या या क्रीडांगणीमध्ये जॉली बॉईज मुंब्रा संघाकडून खेळत असताना मात्र पहिल्याच बॉलवरती त्याचा समाचार घेत असताना फैजान यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू जमीन लगतचा फटका. यावेळेस लॉंग ऑन रिझम मधून कुंभ वेगाने चेंडूवरती धावत येत असताना एक धाव नक्कीच आणखीन ऍड केली जाईल. 24 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, खराब चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय आणि चांगल्या चेंडूचा सन्मान इथे करत असताना हे दोन फलंदाज फैजान आणि योगेश खूप चांगली फलंदाजी. दरम्यान पुन्हा एकदा जावेद कुरेशी यावेळेस योगेशसाठी दोन चेंडूवरती दोन चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आले. यावेळेस जमीनलगतचा स्ट्रोक मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, फेक होईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या धाव पूर्ण केली जाते. जावेद कुरेशी एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज आणि त्याच्यावरती इथे फलंदाजी होत असताना टेक्निकल बॅटिंग. यावेळेस मात्र पायचीचे अपील, मात्र पंचांनी सांगितले की बॅट आहे आणि बॅटला स्पर्श करून चेंडू ट्रॅव्हल झाला पायांवरती. दरम्यान एक निर्धाव चेंडू नक्कीच टाकला गेला यावेळेस जावेद कुरेशी यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती 4 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र चांगली वापसी करत असताना जावेद पुन्हा एकदा सज्ज होत असताना थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पिटूचं हे षटक. तेच तर गोलंदाज पुन्हा एकदा तोच रनअप घेऊन सज्ज होत असताना आणि यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल आणि स्लॉट मध्ये चेंडू आणि यावेळेस मात्र प्लॉटच्या बाहेर आणखीन एक बिग हिट सिक्सर. तीच धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. मिस्टरमिंग स्ट्रोक आणि इथं परताव लागेल त्या म्हणजेच फैजानला डगआउटच्या दिशेने दुसऱ्या विकेटचं पतन. सन्मानाकडे कॅमेरामॅन नक्कीच ठाकूरपाडा गावातील माजी उपसरपंच व भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटचे माजी उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुभाषजी ठाकरे यांचे इथे आदरपूर्वक सत्कार केला होता. भूषण भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांना एक मायेची उबदार शाल तसेच या स्पर्धेची आठवण व्यंगित राहावी या कारणास्तव एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना शुभ सन्मानित केलं होतं. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर या मॅच कडे काय मॅच होतीये. एका बाजूला असं वाटलं होतं की आपला दबदबा इथे कायम ठेवतोय फलंदाज की काय, मात्र लगेचच इथे कमबॅक करत असताना जावेद कुरेशी एक मोठं नाव मी म्हणावंच होतं, लगेचच एक सफलता प्राप्त करतोय आणि एक सेट झालेला बॅट्समन फैजान 3 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने नक्कीच खेळत होता. मात्र त्याला इथे तंबूच्या आश्रयाला धरत असताना 21 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी फैजानने. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती अंकित होत असताना 31 धावा, 2 गडी बाद 31 अशी धावसंख्या कुडूस 11 कुडूस या संघाची. अकबर इथे गोलंदाज क्रमांक 3चं बॉलिंग ट्रॅकवर. आणखी एक वेगवान गोलंदाज अकबर यावेळेस सज्ज होत असताना सामना करतोय योगेश. फुलरलेनचा बॉल विरकावून दिला ऑन साइडला, गॅप मध्ये चेंडू जाईल की काय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते. 32 धावा, 5 षटकांचा हा सामना. 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असणार आहे कुडूस संघ. त्याच्याच प्रयत्नामध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या नईमेच्या आणि नंतर जावेद कुरेशी याच्या षटकामध्ये 12 धावा कुठल्या. त्यानंतर गोलंदाज अकबर यावेळेस
गोलंदाजी मार्क वरती यावेळेस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र निराशा फलंदाजाच्या पदरामध्ये. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजी एक वेगवान तेज तरार गोलंदाज फलंदाजाच्या मुवमेंटची शेवटपर्यंत नजर ठेवून असणारा हा गोलंदाज. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होत असताना अकबर सौरभ साठी यावेळेस खोलवर टाकला चेंडू जमीन लगतचा स्ट्रोक. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मिड ऑफ मध्ये. एक धावा आणखीन ऍड केली जाते मात्र कौतुक करेल अकबर याचं. 2 षटकांमध्ये खूप धावा कुठल्या होत्या कुडूस 11 कुडूसने मात्र या षटकामध्ये थोडस धावा कमी खर्च करतो हा गोलंदाज. यावेळेस योगेश रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न धावची सुद्धा संधी होती असफल ठरतोय पुन्हा एकदा फलंदाज. धावा लागतात धाव फलकावरती त्या म्हणजे 33 धावा 33 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू झालेले आहेत आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. मात्र का गोलंदाजी होती आहे सुरेख गोलंदाजी. कौतुक करायला हवं असं वाटलं होतं की खूप जास्तीत जास्त धावा जमा होतील मात्र यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न जागेवरच खेळण्याचा प्रयत्न मात्र आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होती अकबर. या गोलंदाजाने आता जॉली बॉयज मुंब्रा या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. अफलातून गोलंदाजी. लास्ट गो अकबर. यावेळेस फुललेंचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून आणि यावेळेस आणखीन फक्त एकच धाव नक्कीच अंकित केली जाईल. तर षटक समाप्त होतोय क्रमांक 3 षटकाच्या समाप्तीनंतर कुडूस 11 कुडूस या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 33 धावा 34 धावा. चला जॉलीबॉईज मुंब्रा आपण जास्त वेळ घेऊ नका त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण कमिटीकडे वेळ आज थोडासा कमी राहिलेला आहे. आज आम्ही 40+ 2 सामने खेळवले. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाजी मार्क वरती जावेद कुरेशी. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन सज्ज होत असताना गोलंदाजी रॅम्पवर धावा 34 आतापर्यंत स्थिरावलेल्या कुडूस 11 कुडूस या संघाच्या 2 षटकांच्या अभावी 31 धावा होत्या. तदनंतर मात्र तिसरा षटक खूप किफायतदार पडलं. 3 धावा फक्त आला. यावेळेस जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक डॉट डिलिव्हरी. काय होतंय फैजान जोपर्यंत खेळपट्टीवरती होता तोपर्यंत धावांचा अक्षरशः पाऊस पडत होता मात्र तो बाद झाल्याच्या नंतर इथे रनांवरती अंकुश लावण्याचं काम केलं ते म्हणजे अकबर आणि यावेळेस गोलंदाजी मार्कवरती असताना जावेद कुरेशी. धावा स्थिरावलेल्या असताना 34 धावा. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि इथे नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीची संधी मात्र थ्रो खूपच वाईड. दरम्यान 3 धावा सहजरित्या धावून पूर्ण करत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये 3 धावे. आता मात्र 37 धावा धाव फलकावरती होत असताना यानंतर लगेचच तयारीत राहायचंय वीर तानाजी दापोडे विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये आपण तैनात राहायचं आहे. 5 षटकं झाल्याच्या नंतर एक सत्र संपल्याच्या नंतर लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. वीर तानाजी दापोडे आणि अष्टविनायक ठाकूरपाडा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4था सामना दोन्ही भिवंडी नगरीतील संघ. दरम्यान या मॅच कडे जावेद काय गोलंदाजी होती आहे
यावेळेस जागेवरच खेळण्याचा प्रयत्न, मात्र काय टायमिंग आहे का, मिस टायमिंग आहे आणि यावेळेस आणखीन एक विकेटचं पतन, तिसरं विकेट बाद होतं. यावेळेस सौरभला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने 37 या धावसंख्येवर. सुरेखा गोलंदाजी कौतुक करायला हवं. पहिल्या 2 षटकांमध्ये 31 धावा आणखीच खर्च केल्या होत्या जॉली बॉयज मुंब्रा या संघाने. मात्र तदनंतर अकबर याने मात्र टर्निंग पॉईंट ठरला. अकबर या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरतोय. फक्त 3 धावा खर्च करतोय आपल्या षटकामध्ये आणि नंतर यावेळेस जावेद कुरेशियाला चांगलं षटक हाताळतोय. 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करतोय. एक गडीपात करण्यास यश संपादन करतोय. सौरभ सारखा फलंदाज माघारी धरतोय. दरम्यान आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सामना करतोय योगेश. यावेळेस फक्त दिशा दिली आणि बघायचं आहे फाईन लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषा पार येतोय, आणखीन एक चौकार. सीमा रेषा पार, आणखीन एक सभापती षटकार. सत्तेचाळीस जावं लागतात धाव फलकावरती. आता मात्र योगेश इथे आक्रमण करत असताना सुरेख फलंदाजी. थोडीशी शांतता पसरली होती मैदानामध्ये फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र ती शांतता आता दूर करत असताना फलंदाज योगेश यावेळेस अकुटपाय चेंडूचा षटपूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित आलोचन होत नाहीये. अलंग कार्पेट खेळून करतोय. धावचीची संधी इथे मात्र परताव लागेल महेशला पॅव्हेलियन मध्ये. एकोणपन्नास धावा. लास्ट ओव्हर घेऊन सज्ज होत असताना अरफान
49 धावा. अरफान शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना अरफात यावेळेस फुल टच बॉल भिरकावून दिलाय डीप मिड विकेट मधून. साजिदच्या बॅट मधून आल्यास मोठा सिक्सर. शतक पूर्ण होतोय ते म्हणजेच कुडूस 11 टीमचं 55 धावा धाव फलकावरती. खूप डीप मध्ये बॅटिंग लाईनअप आहे कुडूस संघाची. त्याच प्रत्यय इथे पाहायला मिळाला. क्रमांक 6चा आलेला फलंदाज साजिद आणि आलेल्या पहिल्याच बॉलवरती इथे आक्रमण पाहायला मिळालं साजिदच्या माध्यमातून. एक बिग सिक्सर आणि 55 धावा. जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ आणखी शिल्लक आहे. साजिद एका बाजूला इथे आक्रमण करत असताना तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज योगेश ज्याने 2 चौकार 3 चौकार आणि 1 षटकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणखी 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 55 धावा. यावेळेस अरफान फुललेनचा बॉल भिरकावून दिलाय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर येईल का? आणि इथे क्षेत्ररक्षकाला बेधूक चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. आणखीन एक सिक्सर. धाव फलकावरती तर 61 धावा. काय फलंदाजी होतीये अफलातून. साजिद 2 चेंडूचा सामना केला आणि 2 चेंडूंवरती 2 षटकार नक्कीच त्यांच्या बॅटमध्ये इथे पाहायला मिळाले. आणि 61 धावा धाव फलकावरती आपण इथे पाहताना पाहतोय. आणखीन 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस अरफात थोडस मागं षटक हाताळत असताना सुरेख फलंदाजी. 61 धावा धाव फलकावरती. दरम्यान पुन्हा एकदा अरफात टू साजिद. हो यावेळेस लाईन पाहावी लागेल. वाईटचा इशारा येतोय अंपायर दरम्यान. आणखीन वाईटचा इशारा म्हणजेच एक अतिरिक्त धाव मिळेल. पंचांच्या ओटीने आपण बघतोय राजेश कदम सर ऑफिशियल पंच आणि स्क्वेअर लेग पंच अनिल वाघेला सर. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न मात्र मिस होतोय. फलंदाज बीट होतोय. यष्टी रक्षक दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जातीये. यावेळेस एका धावेने 63 धावसंख्येवरती मजल मारतोय तो म्हणजेच कुडूस 11 कुडूस संघ. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस योगेश इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र आणखीन एक डॉट डिलिव्हरी होती मात्र 22च्या रूपाने एक धाव मिळत आहे. तर वेलकम हॉटेल तश्विनी. आणखी आम्हाला या स्पर्धेसाठी आणि त्यांचं सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. आम्हाला सकाळचा नाश्ता अल्पाहाराची व्यवस्था आणि तसेच सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम चहाची व्यवस्था हॉटेल तश्विनी यांच्याकडून आम्हाला लाभत असतं. बाळकुंभ गावाच्या नाक्यावरतीच एक सुसज्ज असं हॉटेल आहे हॉटेल तश्विनी. दरम्यान यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न बघायचा मिस्टरमिंग स्ट्रोक आहे का? आणि इथे मात्र झेल बाद होतोय. यावेळेस साजिदच्या खेळीचा अंत 12 धावांचं योगदान देऊन नक्कीच परततोय साजिद यावेळेस. आणि 64 धावांवरती इथे लागतोय. हा म्हणजेच 5वा धक्का कुडूस 11 कुडूस या संघाला. तर 5 षटकांचा इथे खेळ संपतोय. पहिल्या सत्रामध्ये धावा होत आहेत जमा त्या म्हणजेच कुडूस संघाच्या 64 धावा आणि 65 धावांचं आव्हान असणार आहे ते म्हणजे जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. तर लगेचच यायचे दापोडा संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी तसेच अष्टविनायक ठाकूरपडा
संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी यायचा टॉस बॉक्स मध्ये. तर थोडा वेळ आहे तर आपण देऊया डीजे मास्टरला एक संधी. ऐकूया सुमधुर संगीत. मध्ये ठाणे शहरातील एक महत्त्वाचा विभाग आणि त्या ठिकाणी सभापती चषक सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर कुडूस 11 कुडूस आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जॉली बॉईज मुंब्रा. एक ठाणे जिल्ह्यातील टीम आहे तर दुसरी पालघर जिल्ह्यातील टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. महेश गोलंदाजीसाठी, बंटी फलंदाजीसाठी पाहायला मिळतात. गेली कित्येक वर्ष या अष्टपैलू खेळाडूने आपल्या खेळाडूच्या जोरावर
सर्वांना प्रभावित केलाय. बॅटिंगसाठी पाहिलं मी त्यात बंटी, मोठमोठ्या संघांमध्ये देखील बंटी यांना कित्येक वर्ष आपण खेळताना पाहायला मिळालंय. तर बॉलिंगसाठी आपण पाहू शकता महेश, 65 धावांचं लक्ष आहे मुंब्रा समोर. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत, कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु निष्फळ ठरतोय. कॅच सुटली जाते आणि रन मात्र या ठिकाणी मिळेल. 2 बॉल 1 रन झालाय. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. सेंट्रल मैदान ठाणे या ठिकाणी मात्र भगवा चषक या स्पर्धे मनोज पवार यांची स्पर्धा होती. त्या स्पर्धेसाठी होता. जॉली बॉईज मुंब्रा हा देखील गेली कित्येक वर्ष आपली एक वेगळी छाप सोडतो या ठाण्याच्या क्रिकेटमध्ये. महेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील. बॅटिंगसाठी ओमकार. ग्रामीण गट सुरू आहे, म्हणजे एकाच विभागातील एकाच गावातील खेळाडू तुम्हाला खेळवायचे. कुडूस म्हटलं तर होंडो हे देखील कुडूस गावालाच बिलॉंग करतात. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डबल ए बॅटचे जाफरबाई देखील त्याच गावाला बिलॉंग करतात. तर जमेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी ओमकार बॅटिंगसाठी सज्ज आहेत. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, त्याला रीच करायचा प्रयत्न झाला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने मार्ग असतो. 1 धाव तिकडे मिळेल, परंतु एकेका धावेने काम चालणार नाहीये. मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्यासाठी बंटी प्रयत्न करतील, त्यासाठी ओमकार प्रयत्न करतील. यावेळेला पुन्हा पुढे सरसावं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी महेश यांच्याकडून ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. हात खोलण्याची संधी दिली नाहीये. एका धावेने धावफलक पुढे निघालाय, परंतु चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलंय कुडूस टीमसाठी. कुडूस 11 कुडूस विरुद्ध जॉली बॉईज मुंब्रा ही मॅच आपण पाहत आहोत. यावेळेला थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपातील 1 धाव मिळेल. हल्ले प्रति हल्ले होणं गरजेचं आहे. मोठमोठे स्ट्रोक लागणं गरजेचं आहे. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांमध्ये. यानंतर ठाकूरपाडा विरुद्ध वीर तानाजी दापोडे ही याच्यातील मॅच आपण यानंतर पाहणार आहोत. भिवंडीच्या 2 बलाढ्य संघांमधील ती लढत असेल. यावेळेला कॅच पकडण्याचा प्रयत्न फैजान जरूर करत होते, परंतु कॅच होऊ शकले नाही. मिड ऑफच्या दिशेने फैजान होते, परंतु 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा. नियंत्रित गोलंदाजी पहा. फलंदाजाच्या फलंदाजीला अनुरूप गोलंदाजी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होताना पाहिला मिळतोय, तो म्हणजे महेश यांच्याकडून. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतायत, नवीन चेंडू हाताळतायत, परंतु चांगल्या ठिकाणी पिचिंग त्यांनी ठेवली आहे जेणेकरून मोठे फटके येणार नाही. बंटी क्षमता आहे, कोणत्याही क्षणिक सामन्याचं पारडं बदलण्याची प्रयत्न करतील. बंटी यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतात तिकडे, पकडली जाते अफलातून कॅच. वाह, खूप सुंदर कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. साजिद यांच्याकडून पकडली गेलेली कॅच आणि माघारी परतावं लागतंय बंटी यांना. पहिला धक्का बसतोय मुंब्राला. धाव संख्या आहे 5. माघारी परत फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. कल्पेश येत आहेत फलंदाजीसाठी जॉली बॉईज मुंब्रा संघासाठी. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. फलंदाजीसाठी येत आहेत, गोलंदाजीसाठी येत आहेत सोनू.
सोनू येथील गोलंदाजी करण्यासाठी पहा थोडेसे बॅकफुटला आहेत जॉली बॉईज बुमरा. या ठिकाणाहून फटकेबाजी होणं गरजेचं आहे, मोठमोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे, कारण अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत आणि 60 रन करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. तब्बल 15ची सरासरी गाठायची आहे, परंतु शक्य आहे, हा क्रिकेटचा खेळ आहे. सोनू सामना करतील, मात्र फलंदाजी करत असताना त्यांच्या कल्पेश. वा, यावेळेला जर चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली. बॉलला थोडासा दिला, निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळते. कुडूस टीम मॅचवर पकड मिळवण्याचा प्रयत्न करते. अजूनही जर पाहिलं तर 23 चेंडू बाकी आहेत आणि 60 आवश्यकता आहे या मॅच साठी. या वेळेला बिग हिट, मोठा फटका खेळला जातोय. गरज होती मोठ्या फटक्याची आणि आला आहे लांब लचक फटका, षटकार. तुम्हाला खेळावे लागतील, त्याच वेळेला मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. एक लांबलचक फटका आलाय कल्पेश यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सोनू मार्गदर्शन करतायत कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे, परंतु समोर जर पाहिलं तर आहेत कल्पेश. जास्त सफल झाले. या बॉलला खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झाला होता आडव्या बॅटने, परंतु जोडीला ओंकार आहेत. कल्पेश एक षटकार मारून माघारी जरूर परतलेले आहेत आणि मुदस्सीर आणि ओंकार मुंबऱ्याला या ठिकाणी तारणार का? स्कोर जर पाहिलं तर 11 झालाय. दुसरी ओव्हर सुरू आहे सोनू यांची. यावेळेला एज घेतली आणि गलीच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो, स्लिप मधून बॉल मार्गस्थ होतोय पाठीमागे. तिकडे 1 रन मिळेल आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या 12 वर जाताना पाहायला मिळेल. 65 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सोनू. एका बाजूला जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस गावची टीम आहे, दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातील टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यामधील हा संघर्ष ग्रामीण क्रिकेट आपण पाहत आहोत. आज बाळकुमच्या या सभापती चषकामध्ये बिग हिट, लांबच लांबवर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे आहेत फिल्डर. सीमारेषा आहे थोडीशी मोठी, मुदस्सीर होतील बाद.
फटका येताना पाहायला मिळाला. अजूनही 2 ओव्हर मात्र या ठिकाणी संपल्या जात आहेत आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 16 धावा धाव फलकावर. हॅलो, चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. अठरा चेंडू बाकी आहेत आणि 49 धावांची आवश्यकता आहे. लक्ष थोडंसं दूर चाललंय परंतु अवघड नाहीये. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आहेत, मैदानाच्या आतमध्ये ओमकार आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे या धावसंख्येचा पाठलाग करण्याची. आपल्या मुंबऱ्याला या ठिकाणी जिंकवायचंय परंतु गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता येत आहेत चिराग. त्यावेळेस पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही आणि आणखीन एक विकेट येते ती म्हणजे ओमकारची विकेट. तर जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ज्या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात चिराग. चिरागच्या गोलंदाजीचा सामना. फलंदाजीसाठी आपण पाहू शकता प्रशांत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. 1 रन मिळेल. प्रशांतच्या जोडीला अकबर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. अकबर आणि प्रशांत या जोडीला रन बनवावे लागतील जॉली बॉईज मुंब्रासाठी. कुडूस 11 कुडूस वाडा यांच्या विरोधातील ही मॅच आपण पाहतोय. अकबर यावेळेला समोरच्या दिशेने पुन्हा प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नव्हतं परंतु 1 रन तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अकबर करतायत आणि त्याचबरोबर प्रशांत करतायत. 2 रन मिळतील. स्कोर 19 वर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. 65 धावांचा पाठलाग करायचा या मॅचला जिंकण्यासाठी. सेहेचाळीस धावांची आवश्यकता. 15 चेंडू बाकी आहेत शेवटचे आणि 46 धावांची आवश्यकता गरज आहे. षटकार चौकारांची पुन्हा एकदा पूल करण्यात यशस्वी झाले परंतु पाहूयात चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडूची फेक देखील तेवढी चांगली. 45 धावांची आवश्यकता. 14 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत. या 2 बॉलवर मोठे फटके येणं गरजेचं आहे. ते आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होईल परंतु बॉल एका आउटफील्ड मुळे थोडासा या ठिकाणी फायदा क्षेत्ररक्षकाला झाला. बॉल शेवटच्या क्षणी थोडासा कमी वेगात आला आणि त्याचा फायदा त्यांना आला आणि चांगली फिल्डिंग देखील त्यांचे एफर्ट्स देखील खूप चांगले होते. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 21 धावा.
44 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 13 चेंडू बाकी आहेत. 44 धावांची आवश्यकता. मुंब्रा विरुद्ध कुडूस. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला पाठवलं. थोडीशी चुकी झाली. त्याचा फायदा घेतला गेला. 2 धावा त्या ठिकाणी अर्जित केल्या जातील आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 23 वर जाते. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. 42 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. विनर स्पोर्ट GI11 सारख्या मोठमोठ्या संघात देखील त्यांना गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले, पण आज स्वतःच्या मूळच्या संघामध्ये म्हणजेच जॉली बॉईज मध्ये यावेळेला लांब 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 लचक फटका येताना पाहायला मिळतोय. जावेद कुरेशी ऑन फायर. बॉल सीमारेषा पार. दहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बॅटिंग साठी आपण पाहू शकतो मुंब्र्याचा बाहुबली नाव आहे जावेद कुरेशी. बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत सभापती चषकामध्ये. आणखीन एक बिग हिट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक अफलातून फटका आणि त्या ठिकाणी चांगले एफर्ट्स देखील क्षेत्ररक्षकाने दाखवलेत. वा, काय फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. जावेदने काय अफलातून फटका त्या ठिकाणी खेळला, परंतु महेशने त्याच चतुराईने तो अडवला देखील. जावेद मैदानात आले आणि मॅचचा रंगच बदलून गेलाय. एकतर्फी वाटणारी मॅच आता चुरशीची देखील होताना पाहायला मिळते. 9 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे. ती 33 धावांची आवश्यकता अजूनही आहे. येणारे चेंडू कशा पद्धतीने जावेद कुरेशी खेळतायत त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. बॉलिंग साठी आपण पाहू शकता महेश जाधव, ज्यांना वाडा एक्सप्रेसच्या नावाने देखील ओळखलं जातं. वाडा तालुक्यातील वेगवान गोलंदाज ही त्यांची ख्याती आहे, परंतु समोर मुंब्र्याचा बाहुबली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाव आहे जावेद कुरेशी. यावेळेला वेगवान फटका, परंतु तेवढा सफळतेने अडवला देखील. त्या ठिकाणी योगेश आहेत, त्या ठिकाणी अनुभवी खेळाडू आहेत आणि गेली 20 वर्षाचा तर कमीत कमी क्रिकेटचा अनुभव त्यांना आहे. एक वेगवान फटका होता जावेद यांच्या बॅटमधून. वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील मैदानात उतरणं खूप मोठी गोष्ट असते.
त्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जाऊयात वाडा एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. महेश या वेळेला पुन्हा चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. अजूनही 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे परंतु मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची क्षमता जावेद कुरेशी यांच्यामध्ये आहे. तो प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी केला जाईल. काही वेळ एक ताकदवर फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल. 35 धावा झाली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी जॉली बॉईज मुंब्रा टीमला. साजी बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक कुडू संघाचा महत्वपूर्ण खेळाडू जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जावेद कुरेशी. अपेक्षा तर नक्कीच त्यांच्याकडून असतील यावेळेला. हो हो बिग मोठा फटका खेळण्यात यशस्वी झालेत. जावेद कुरेशी यांच्या बॅट मधून येतोय आणि 24 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. काही होऊ शकता. हा क्रिकेटचा खेळ आहे. जावेद कुरेशी केवळ नाव नसून एक ब्रँड आहे मुंब्र्याचा, जो बॅटिंग करताना पाहिला मिळेल सध्याच्या घडीला आपल्याला. मुंब्र्याचा बाहुबली बॅटिंग साठी. परंतु समोर जर पाहिलं तर साजिद कुडूस वाडा जिल्हा पालघर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला प्रयत्न फसलाय. परंतु थोडासा आनंद जरूर या ठिकाणी जावेद कुरेशी यांनी दिला आणि थोडंसं वाडाकरांना टेन्शन थोड्या वेळापुरतं तरी नक्की झालं असेल परंतु ते आता रिलीज झालं असेल कारण बाहुबली माघारी परततोय. परंतु आपलं काम करून चांगली कामगिरी त्यांनी केली आहे.
3 चेंडू बाकी आहेत. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर काय मॅच झाली होती. केतन बॅटिंग करत होते. 3 चेंडूमध्ये 13 धावांचे 2 षटकार लगावले आणि टाय मॅच झाली आणि आपला जो नियम आहे कंपल्सरी त्या नियमाच्या आधारे वाघबीड पराभूत झाली होती. 3 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. साजिद पुन्हा एकदा. याही वेळेला चांगला फटका खेळला जातोय समोरच्या दिशेने. फैजान येतात त्या ठिकाणी. आम्हाला सेंट्रल मैदान ठाणे या ठिकाणी फैजानची गोलंदाजी आठवते अगदी. नक्कीच गोरसाईच्या विरुद्ध अफलातून गोलंदाजी केली होती. तर जाव्यात मॅचच्या दिशेने. याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे परंतु अयशस्वी होईल. 1 धाव. चौकार मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. आणि आता औपचारिकता या केवळ या मॅच मधील 50 धावा तर झाल्यात. कुठेतरी जॉली बॉईज म्हणत असेल काही आम्ही 10-15 रन एक्स्ट्रा दिल्या. आणि मॅच मधील आता औपचारिकता. कुडूसवरून टीम आली आहे इकडे आणि या स्पर्धेवर बुमरासारख्या बलाढ्य टीमच्या विरुद्ध खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे फैजान मेमन अँड कंपनी. आणि ही मॅच जिंकली जाते ती कुडूस 11 कुडूस, तालुका वाडा, जिल्हा पालघर. विजयी टीमचं अभिनंदन आणि त्याचबरोबर जॉली बॉईज आपणास पुढच्या स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. योगेश ठरतायत सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी. खूप चांगला खेळ त्या ठिकाणी योगेश